वाजले 7 आणि आम्ही आलो आहे सावळ्या घाटामध्ये. एकदम धुकं पसरलेलं सगळं बघू शकता. तिने आता जस्ट आम्ही ट्रेकला सुरुवात केलेली आहे आणि आज माझ्यासोबत आहे शिवराज आणि आमची मित्र कंपनी. चला लवकर. हा हे बोर्ड लावलेले बघू शकता सावळ्या घाटाचा. घरापासून आल्यानंतर इथं हा सावळ्या घाटाकडे जाणारा रोड जायचं आहे. तसं जागा जागा एरो लावले त्यांना सगळं. ते एवढं आहे की थोडं चुकायचे चान्सेस जास्त आहेत, कारण पावसाळ्यात थोडं धुकं असल्यामुळं पुढचं काय दिसत नाही. त्यामुळे फक्त जसं जसं एरो त्या दिशेनं मार्किंग केलेलं आहे, फक्त जाताना ते एरो बघत जावं. असे जागा जागा आता पाट्यासुद्धा लावलेल्या आहेत त्यांना आता, कारण बरेच लोक थोडं रस्ता चुकायचे, त्याच्यामुळे त्यांनी पाट्या लावलेल्या आहेत अशा जागा जागा. माकड बघू शकता. माकड आहे काय? वानर दिसतो लागला. माकड चावल त्याला काय करणार का, जाऊ दे. कुत्रे असले कवा बी रस्ता दाखवतात, त्यामुळे कुत्रे असले कवा बी चांगले ते आपोआप जातात बरोबर. त्यांना सगळं माहिती. दगडात खोडलेल्या पायऱ्या सुद्धा लागणार आहेत आपल्याला. पाण्याचा आवाज येतोय नुसता. ते बघू शकता. इथून आपला सावळ्या घाटासाठी उतरायसाठी इथून वाट आहे. फक्त आल्यानंतर असं इथं एरो दाखवला ऑलरेडी, त्यामुळे काय अडचण येणार. काय आल्यानंतर काळजी एवढी घ्यायची की महत्वाचं थोडं घसरायचं चान्सेस भरपूर आहेत. त्याच्यामुळे फक्त एखादी काठी वगैरे असली सपोर्ट शकत तर चांगलंच आहे. आणि इथं महत्वाचं येताना फक्त चांगले शूज घालून या, जेणेकरून तुमची ग्रीप मजबूत राहील. आता घसरण्याचे लय चान्सेस आहेत. धबधब्याचा नुसता आवाज येतोय. आता पाणी कुठून पडतंय कुठं काय, कसा आवाज आहे. सो आता आपण आलोय मेन सावळ्या घाटाच्या पेसला. आता आपल्याला इथून लागणार आहेत दगडात कोरलेल्या पायऱ्या. इथं आल्यानंतर बघू शकता माझे बोर्ड आहे. आणि पलीकडे आवाज येतोय आपल्याला पाण्याचा, तो असताना आहे रिंग वॉटरफॉल. आता इथं थोडं धोक्यामुळे दिसत नाही विजिबिलिटी. आणि हा एरो इथं असा. आता इकडून आपल्याला खाली उतरायला जायचं. आता हळूहळू तुम्हाला खाली डॅम दिसत असलं, पाणी दिसायला लागलं, बघितलं. चला आता लेट्स गो. सो आता बघू शकता तुम्ही इथं दगडात कोरलेले आहेत हे पायऱ्या. पाण्याचं टाके म्हणजे जुन्या काळात जर बघितलं तर जे कोकणातून आपल्याला घाटमाथा यायचं असेल, आता सावळ्या घाट आहे, अशाच घाटवाटा भरपूर आहेत. सावळ्या घाटाच्या जवळजवळ शेजारी 6 ते 7 अशा घाटवाटा आहेत, जेणेकरून आपण कोकणातून माथ्यावरती घाटावरती येऊ शकतो. आता इथं तसं घाटातून आल्यानंतर इथं बघू शकता थोडे असे पाण्याचे केलेले आहेत, जेणेकरून विश्रांती घेतल्यानंतर पाणी पिऊ शकता. आणि हा विजिबल झालेला आपल्याला हा आहे तो रिंग वॉटरफॉल आहे. बॅक साईडला बघू शकता. आता इथून बघू शकता तुम्ही. येस
बॅक साईडला आहे तो बिरा डॅम. आता इथून आपल्याला देवकुंड वॉटरफॉल दिसेल. वरतून आल्यानंतर ही जी वाट आहे हे अशीच खाली आल्यानंतर इथं बोर्ड आहे आणि बोर्डच्या इथून अगेन्स्ट पुढे गेले की इथून आपल्याला पुढं गेल्यानंतर दगडातल्या पायऱ्या लागणार. त्या पुरातन पायऱ्या जसं पावसाळ्यात काय होते थोडंसं दगडावरती शेवाळा चढते त्याच्यामुळं घसरायचे चान्सेस असतात. त्या फक्त येताना जपून यायचं इथं कारण पूर्ण एकदम खडक आहे. शेवाळ बी चढते पाऊस झाल्यामुळे. हळू आहे की दाखवतो तुम्हाला. आता अशा बघितल्या तर कोकणातून घाटमाथ्याला भरपूर घाटवाट आहे. त्यातलाच हा एक म्हणजे सावळ्या घाट. तुम्ही बघू शकता दगडात कोरलेल्या पायऱ्या आहेत. थांब किरण त्यांना येऊ दे. अशा बघितल्या तर जवळजवळ घाटवाट आहेत. 6 ते 7 घाटवाट आहेत इथे सावळ्या घाटापाशी. अशा सह्याद्रीमध्ये भरपूर घाटवाट आहेत जेणेकरून कोकणातून तुम्ही घाटमाथे येऊ शकता. आता जुन्या काळात जर बघायचं झालं तर इथून पुण्याला जायचं म्हटलं तर ह्या अशा घाटवाटांचा कोकणातून वर येण्यासाठी उपयोग केला जायचा. सो आपल्याला आता जायचं आहे तिकडे त्या पॉईंटला. आपला जो मेन पॅच आहे सावळ्या घाटाचा आहे तर आपल्या इकडून असंच खाली उतरायचं आहे आणि असंच ह्या इथून ह्या पॅचला जायचं आहे आपल्याला. बॅक साईडला बघू शकतो हे पाण्याचं टाके. म्हणजे जर घाटवाट्यामध्ये पहिले जसं प्रवासी वर आल्यानंतर त्यांना पाण्यासाठी विश्रांती घेतली तर पाणी पिण्याची सोय इथे आहे. असं जुन्या दगडात कोरलेल्या टाक्या आहेत पाण्याच्या. आल्यानंतर विश्रांती घेऊन पाणी पिऊ शकता. बघू शकता आता ह्या जुन्या दगडात कोरलेल्या पायऱ्या आहेत. फक्त आता ह्या जेव्हा पावसामुळे थोडं शेवाळा चढलेलं आहे. फक्त उतरताना काळजीपूर्वक उतरायचे इथून कारण घसरण्याचे चान्सेस आहेत. एकदम हळूहळू जा सगळ्यांनी. जा हळूहळू. लय काय जमलं तर उलट असं क्रॉसमध्ये उतर उलट. आणि आता सावळ्या घाट उतरत असताना आपल्याला बॅक साईडला बघू शकता हे कुंडलिका व्हॅली. इथून पूर्ण विजिबिलिटी दिसत नाही परंतु थोडी साईड ना तुम्हाला कुंडलिका व्हॅली दिसेल. येते हे आहे कुंडलिका व्हॅली. चला मित्रांनो नाही तोडतोय यो चला. त्यांचा गैरसमज झाला रे. तुम्ही इथं आल्यावर केले नेमकं. चल चल. कुत्र्यांना वाटतं त्यांना माराय काठी काढली पळून गेले. परंतु ज्यावेळेस बऱ्याच जागा असं बघितले मी ट्रेकला ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस कुत्रे सोबत असले तर कधी पण चांगलं. बऱ्यापैकी कसं होतं कधी कधी बरेच नवीन ट्रेकर असते ते वाट चुकतात. परंतु बऱ्याच ठिकाणी असं बघितले गेले की बऱ्याच कुत्र्यांनी त्यांना कुत्रे बरोबर असल्यामुळे एक सपोर्ट राहतो. आणि दुसरी गोष्ट बऱ्याच ठिकाणी वाटा दाखवले जातात कुत्र्यांनी बाहेर निघायसाठी. तो पण एक फायदा राहतो त्याचा. हे एक वॉटरफॉल आहे. आपण आलो फायनल पॅचला आणि हा आहे तो सावळ्या घाटचा व्ह्यू पॉईंट. सो फायनली आत्ता आपण पोचलेलो आहे.
बा बा शपथ शब्द नाही मित्रांनो, तोंडातून एकच की वाक्य येते, याचसाठी केला होता अट्टहास. बॅक साईडने इकडून त्याचा व्ह्यू आहे, खरं तर इथून दिसणार नाही, परंतु जाताना तुम्हाला ज्यावेळेस घाटात जाऊ मी त्यावेळेस व्ह्यू दाखवतो इथून. आणि महत्त्वाचं जर बघितलं, आज सावळ्या घाटासारखे असे भरपूर घाटवाटा येत आहेत, जे कोकणातून घाटमाथ्यावर यायचं झालं तर प्राचीन काळी ह्याचा घाटमाथा म्हणजे घाटवाटांचा वापर केला जायचा. तसे सावळ्या घाटाच्या जरी अशाच सावळ्या घाटासारखेच अशा 6 ते 7 जवळजवळ आसपास घाटवाटा आहेत. इथं बघितलं तर मेन बॅक साईडला आहे, वरच्या साईडला तामिनी घाट आहे, जो मेन आपण माणगावला जाताना माणगावला खाली उतरतो पुण्याहून तामिनी घाटातून. तो एक जुन्या काळात बघितलं तसे अशा मोठ्या भरपूर घाटवाटा होत्या, जसं तामिनी आहे, पलीकडं महाडला आपला वरण घाट आहे, अशा त्याचबरोबर असणाऱ्या लहानसुद्धा घाटवाटा होते, त्यातील ही एक सावळ्याचा घाट आहे. आणि ह्या घाटमाटांचा वापर जे इथले गावकरी असेल खालून जे काय एखादं काय साधन वस्तू यायच्या पहिल्या घाटमाटावर ह्याचा वापर केला जायचा ह्या घाटवाटांचा. अशा भरपूर लहान लहान घाटवाटा आहेत तिथं सायद्रीमध्ये, त्यातीलच ही एक सावळ्या घाट आहे. आणि इथला नजारा एकदम डोळ्याचं पारणं फिरणं आहे. कधी आला तर पावसाळ्यात या तुम्ही एकदा तरी व्हिजिट करा, एकदम बेस्ट व्ह्यू आहे, म्हणजे डोळ्याचं पारणं फिरणारा हा सावळ्या घाट आहे. मी ऑलरेडी ह्याच्या अगोदर येऊन गेलो होतो, त्यामुळे जर नवीन जर तुम्हाला यायचं जरी झालं तरी इथं तुम्हाला म्हणजे गाईडसुद्धा भेटते तुम्हाला इथं, ते थोडेफार पैसे घेतात, ते पण करू शकता. दुसरी गोष्ट इथं ज्यावेळेस आपण एंट्री सकाळी आलो होतो तिथून सुद्धा तुम्हाला जर नाश्ता वगैरे करायचा असेल त्याचीसुद्धा सोय तिथं नाश्त्याची आहे. जर तुम्ही येताना तुम्हाला जेवण करायचं असेल त्यांना अगोदर सांगून जायचं एवढे लोक आहोत आम्ही जेवण करण्यासाठी, तर ते तुम्हाला जेवणसुद्धा बनवून देते, म्हणजे ऑलवेज नॉनव्हेज असेल व्हेज असेल दोन्हीसुद्धा तिथे तुम्हाला मिळून जाईल तिथे. त्यामुळे आल्यानंतर नक्की तुम्ही एकदा तामिनी घाटात जर येणार असाल तर सावळ्या घाटात नक्की या. आता इथून जर बघितलं तर सावळ्या घाटात असं भरपूर पॉईंट आहेत म्हणजे लांबून बघायसारखं. आता इथं बघितलं तुम्ही बॅक साईडला आहे देवकुंड वॉटरफॉल आहे आणि इकडे जो आहे तो रिंग वॉटरफॉल आहे. आता जर बघायचं जर झालं तर देवकुंड वॉटरफॉल आहे, हे जे गाव बघू शकता हा बिरा डॅम आहे, हे बिरा गाव आहे. आणि ह्या डॅमपासून असंच ही जी वाट ही अशी देवकुंड वॉटरफॉलला जाते. आणि हा आहे तो बॅक साईडला बघू शकता आहे देवकुंड वॉटरफॉल. फक्त येताना इथं आल्यानंतर सॅटर्डे संडेला थोडी विकेंडमध्ये गर्दी राहते, आल्यानंतर शक्यतो सॅटर्डे संडे सोडून नंतरच प्लॅन करा. आता बघू शकता आम्ही लवकर आल्यामुळे एवढी गर्दी नव्हती, आता गर्दी हळूहळू वाढायला लागली.